नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी सन्मान निधीचे जे पैसे आहेत हे आपल्या खात्यामध्ये केव्हा येणार आहेत, कधी येणार आहेत आणि किती रुपये येणार आहेत याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक फिक्स तारीख सांगणार आहे, जे की ज्या तारखेला आपले पैसे आपल्या खात्यामध्ये येण्याची पूर्ण शक्यता राहणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न वाया गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्वांनी बघितलेच असेल की डिसेंबरमध्ये केंद्राचे आणि राज्याचे खूप सारे अधिवेशन पार पडले आणि हिवाळी अधिवेशन पार पडले आणि त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी असे सांगितलेले होते की कोणतीही योजना बंद पडणार नाही आणि आम्ही त्या योजनेला सुरळीत चालूच ठेवणार आहोत। प्रत्येक योजना फक्त एवढं आहे की त्या योजनेची आम्ही पडताळणी करणार आहोत, कारण की काही लोक ज्या गरजू लोकांना त्याचा फायदा असायला पाहिजे त्यांना होत नाही आहे आणि ज्या लोकांना त्याचा फायदा नको त्या लोकांपर्यंत हे पैसे त्या लोकांना मिळत आहेत। तर त्यासाठी थोडी छाटणी प्रक्रिया या नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये करण्यात येणार आहे, कारण की खूप सारे गैरप्रकार या योजनेमधले आढळून येत आहेत। तर त्यासाठी काय, जानेवारीचा जो महिना आहे हा पूर्ण महिना जो आहे हा याची चौकशी करण्यासाठी निघून जाणार आहे। म्हणजेच तुमची KYC चालणार, बँकेच्या तर्फे तुमचे थोडे नमुने गोळा केले जातील। बहुतेक KYC तुम्हाला करणे कंपल्सरीच आहे, कारण की KYC केल्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकत नाहीत। आणि KYC सोबतच तुमचा मोबाईल जो आहे हा तुमच्या बँकेला लिंक करून ठेवा, आधार कार्ड देखील लिंक करून ठेवा, जेणेकरून काय होणार की तुम्हाला जर का पैसे आले तर तुमच्या लवकरात लवकर लक्षात येऊन जाणार की आपले पैसे या दिवशी आपल्या खात्यामध्ये एवढे आलेले आहेत। आणि बहुतेक तुम्हाला माहीतच पडले असेल की फेब्रुवारीचा जो पहिला हप्ता आहे त्यामध्येच 7 तारखेच्या आतमध्ये किंवा 15 तारखेच्या आतमध्ये आपल्याला नमोचा जो हप्ता आहे हा आपल्या खात्यामध्ये येताना दिसू शकतो, कारण की आता जानेवारी महिन्यातच तो हप्ता यायला पाहिजे होता, पण सरकारला व्यवस्थित होण्यासाठी काही काळ लागत असतो। तरीसुद्धा 15 जानेवारीच्या आत देखील तो अजून प्रत्यक्ष रिपोर्ट आली नाही आहे, तर 15 जानेवारीच्या आत देखील महिना येण्याची शक्यता आहे। परंतु असं वाटत नाही आहे की 15 जानेवारीपर्यंत हा महिना येऊ शकेल, कारण की खूप साऱ्या अडचणी येत आहेत। छाटणी जेमतेम 10 दिवसात होणार नाही आहे, कारण की त्यासाठीसुद्धा वेळ लागणार आहे। म्हणून आपण असं धरून चाला की फेब्रुवारी महिन्याच्या 7 ते 15 तारखेच्या दरम्यान हा महिना आपल्या खात्यामध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे। यासाठी शासनसुद्धा तत्पर आहे आणि शेतकरी जे गरजू शेतकरी आहेत त्यांना यांचा लाभ भेटावा यासाठी शासन देखील प्रयत्न करत आहे। तर तुम्ही काय करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जर का तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर 100% एक लाईक होऊनच जाऊ द्या। तर भेटूया पुन्हा अशा एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।